नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कोणती पदे आहेत आणि कधी अर्ज सादर करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगतोय। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता मुंबई उच्च न्यायालयाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये क्लर्क आणि शिपाई पदाच्या भरपूर जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी पदभरती या ठिकाणी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अभ्यास करत असाल, आपण फॉर्म जर भरलेला असेल तर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला दोन बॅच या ठिकाणी मी अनाउन्स करतो। एक आहे क्लर्कची, दुसरी आहे शिपाईची। शिपाईची ही बॅच तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिली आणि क्लर्कची 499 रुपयामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ही फी कमी ठेवलेली आहे, याचा अर्थ असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भरतीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि तो अभ्यास करतोय। अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक चणचण भासू नये म्हणून आपण अल्पदरामध्ये ही बॅच देऊ केलेली आहे। आता या बॅच बद्दल तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल आणि तर ही बॅच घेण्यासाठी तर तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये ह्या बॅच उपलब्ध आहेत। माहिती जर हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आणि संपूर्ण डिटेल बॅच बद्दल माहिती घ्यायची आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांची जी काही जाहिरात या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते त्याबद्दल अप्पर पोलीस महासंचालक यांच्या मार्फत ही जाहिरात पुणे कार्यालयाच्या स्थापनेवरील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक, बघा काय पदाचं नाव आहे, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 रिक्त पदे या ठिकाणी भरायची असून त्यासाठी इच्छुक आणि अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। बघा, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं या ठिकाणी स्पष्ट सांगितले। जी काय भरती आहे ती ऑनलाईन आहे। उमेदवार फक्त ऑनलाईन पद्धतीने जी वेबसाईट आहे mahcid.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला भेट देऊन अर्ज भरायचे आहेत। आता मी या ठिकाणी या वेबसाईटवरती जातो, ओपन होती का पाहूया। बघा, mahcid.government.in ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होत नाही, सध्या तरी अजून ओपन झालेली नाहीये। बघा, आपण अजून एकदा प्रयत्न करूयात, जर ओपन झाली तर त्यामध्ये आपले पहा ओपन झाली। क्राईम इन्व्हेस्टिगेशन CID यामध्ये या ठिकाणी आपल्याला नवीन जी काही आहे ते फॉर्म भरायला पाहायला मिळू शकतो। बघा, ही वेबसाईट ओपन होते। या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता। बघा, हो का, ही ॲडव्हर्टाइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। मुख्य बातम्या ही जी याच्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचंय आणि तिथून तुम्हाला जाहिराती पाहायला मिळेल आणि फॉर्म देखील भरता येऊ शकतो। बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही ओपन करून, थोडी तांत्रिक अडचण दिसते, वेबसाईट लोडवरती पण आहे, ओपन होत नाही। याची बाबत या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिटेलमध्ये जाहिरात पहा, त्याची पात्रता काय आहे, कोण अर्ज दाखल करू शकतो हे पहा। जाहिरात ओपन होते, लोडिंग वरती होत येत आहे। तर बघा पुढे काय सांगितले ते पण आपण या ठिकाणी बघूया। जाहिरात तुम्ही ती PDF ओपन करून त्याच्यामध्ये डिटेल बघा आणि अटींची पात्रता अर्हता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात। आता अर्ज दाखल करण्याचा जो काय डेट आहे ती 10 फेब्रुवारी 2026 पासून सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी चालू होते आणि त्यांनी 10 वाजल्यापासूनच ते ॲडव्हर्टाइज त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरती अपलोड होत असेल म्हणून लोडिंग वरती येत असणार आहे ते। आणि अंतिम दिनांक जो आहे तो 11/3 म्हणजे 11 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता। 30 ते 31 दिवसांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। त्यांची वेबसाईट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे mahcid.government.in ही वेबसाईट आहे। संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, 16 जागा आहेत, 16 पद कोणतं आहे, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणून हे पद आहे। त्याची पात्रता वगैरे काय आहे ते जर ही वेबसाईट ओपन होत नाही, सध्या लोडिंग वरती चालू आहे। आपल्याला जर ते PDF पद्धत झाली तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची पात्रता या ठिकाणी मी कमेंट करून ठेवेल, ती कमेंट तुम्ही बघून घ्या। चला, अशा पद्धतीने या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। 16 पदांकरता ही जाहिरात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पात्र आणि इच्छुक मित्रांनी अर्ज दाखल करा, 30 दिवसांचा वेळ आहे। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।